त्यांच्यासाठी शेवटचे 5 मिनिटं आले. आज लोकसभा मतदारसंघामध्ये उमेदवारी अर्ज केला होता, तो माघार घेतली. काय नेमकं कारण आणि कुणाचे काय आदेश? बघा, या महायुतीमध्ये आम्हाला अबकी बार 400 पार करायचं आहे आणि महायुतीचा धर्म म्हणून आमचं हे तिकीट शिवसेनेच्या आमच्या आप्पांना दिलेलं आहे आणि सर्वांनी मिळून ताकद लावून आप्पांना आम्ही सगळ्यांनी निवडून आणावं असं आमच्या ज्येष्ठ नेत्यांपासून आम्हाला सूचना होत्या आणि आम्ही ते पालनच करतो. शिस्तप्रिय आहोत आम्ही. देवेंद्रजींचा मेसेज आहे की आपण यावेळेस 400 पार करायचं आहे आणि आमचे 3 आमदार, कारण इथे आहेतच, आणि 3 आमदार शहराचे आमचे प्रतिनिधी सगळ्यांनी, भारतीय जनता पार्टीने सगळ्यांनी सांगितलं की आपल्याला आप्पांच्या मागं ताकदीने उभं राहायचं आहे आणि महायुतीचा खासदार आपल्याला दिल्लीत पाठवायचा. ओके, नाही बघा, हा पक्षाचा विषय असतो, पक्ष नेतृत्व ठरवत असतं. आम्ही पक्षशिस्तीचे लोक आहोत. पक्ष ठरवेन पुढे काय करायचं. कोणाच्या शब्दाने आपण माघार घेतली एक्झॅक्टली? शब्द असा नाही, आमचे आदेश असतात. शब्दाची गरज नाही आम्हाला, आदेश आम्ही पाळतो. आमचे देवेंद्रजी जे उच्च नेते आहेत त्यांनी सांगितलं, बावनकुळे साहेबांनी सांगितलं आणि आमचे सगळे 3 आमदार आहेत, आमचे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांनी सांगितलं आणि आप्पांची आमची विनंती होती आणि आम्ही सगळ्यांनी मिळून आपण या ठिकाणी आलात. अवघा 1 मिनिट शिल्लक होता माघारीसाठी. जिल्हाधिकाऱ्यांनी अर्ज स्वीकारण्यास नकार दिला अशी पण माहिती नाही. आमचा प्रतिनिधी ऑलरेडी आम्ही आत बसलेले होते आणि ते ऑलरेडी झालेलं होतं, फक्त त्यांचं समक्ष पाहिजे होतं. समक्ष असं नसतं काही, कोणी सांगितलं असं नसतं. आम्ही उमेदवारी अर्ज भारतीय जनता पार्टीचा प्रतिनिधी म्हणूनच केलं होतं आणि आपल्याला मी स्वतःच करणार ना. ओके, नाही, आमचा हा महायुतीचा जो विषय आहे हा बरेच दिवस रेंगाळला होता, म्हणून आम्ही अर्ज भरला. नंतर आमचं क्लिअर झालं, महायुतीला तिकीट गेलं, आम्ही माघारी घेतली. नाशिक लोकसभा मतदारसंघातून शेवटच्या क्षणापर्यंत माघारीसाठी आपली दमछाक उडाल्याचं पाहायला मिळतंय. आता जाधवांची माघारी करत असताना आपली पळापळ झाली. आता कोणतं आव्हान आपल्या समोर असणाऱ्या या माघाऱ्या झाल्यात, त्याचा फायदा कुठे होईल आणि कसा होईल? खरं तर अनिल जाधव हे भाजपचे पदाधिकारी आहेत. अतिशय उत्कृष्ट असं काम, सामाजिक काम त्यांचं आहे. निश्चितच त्यांनी देखील प्रयत्न केला होता, परंतु महायुतीचा धर्म त्यांनी पाळला, त्याबद्दल त्यांचं मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि मला असं वाटतं का नाशिक लोकसभेमध्ये महायुतीची ताकद म्हणजे भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि RPI अशा 5 पक्षाची मिळून खूप मोठी ताकद नाशिक शहरामध्ये आणि ग्रामीण भागामध्ये या ठिकाणी आहे आणि म्हणून आपला महायुतीचा विजय या ठिकाणी निश्चित लाखोंच्या फरकाने या ठिकाणी होईल. आपण 2 महंत देखील आपल्या समोर मैदानात आहे. शांतिगिरी महाराज असतील, सिद्धेश्वरानंद असतील, असे 2 महंत आहेत. त्यांच्या उमेदवारीने किती परिणाम आपल्याला होईल असं वाटतं? दोन्ही महंतांचा आम्ही सर्वच सन्मान करतो, परंतु आता निवडणुका आणि मतदार, मला असं वाटतं का मतदार योग्य त्या उमेदवाराला त्या ठिकाणी निवडून देईल. विजय करंजकरांच्या माघारीचा किती फायदा आपल्याला होईल असं वाटतं? निश्चित आमच्या मतदानामध्ये त्या ठिकाणी मतांमध्ये वाढच होणार आहे. टिटकर पाटील यांनी असं वक्तव्य केलं का 10 वर्ष हेमंतापरी कुठलंही काम केलं त्यामुळे उमेदवारी मिळण्यास उशीर झालाय. मला असं वाटतं का अनेक विकास कामं आपण या ठिकाणी केलेली आहे आणि ते जनतेपर्यंत लवकरच त्या ठिकाणी जातील. ओके, चला. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.